वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। मैं तो तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। सोना सोना इतना भी कैसे तू सोना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना।
कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा
मी धकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ सरीच्या सारीत किती सजून गजुना किती सजून गजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग सरीच्या सारीत किती सजून गजुना किती सजून गजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग तिला दिन रंगवीना करमान तिला सजवीना तिला दिन रंगवीना करमान तिला सजवीना संग घेऊन माझ्या तिला साऱ्या गावात मी फिरवीना सांग राणी तू माझी होणार तुझा हात माझ्या हाती देणार माझ्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर कधी घेणार सरीच्या सारीत किती सजून गजुना किती सजून गजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग सरीच्या सारीत किती सजून गजुना किती सजून गजुना कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग लय गुणाची है पण कुणाची है सांगा कुणाची है ही पोर लय गुणाची है पण कुणाची है सांगा कुणाची है ही पोर हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर पायात रुनू झुनू पैंजण हिच्या कानात फुलावानी डोल वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि लाल लाल गुलाबाच फूल हे पायात रुनू झुनू पैंजण हिच्या कानात फुलावानी डोल वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि लाल लाल गुलाबाच फूल लय नखऱ्याची है झुळक वाऱ्याची है झुळक वाऱ्याची है ही पोर
हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर. हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर. किरकिर रात मन माझ हे गात त्यात काकणाचा किनकिन आवाज. आजवर ध्यास जिचा होता उरी हसून पाहिलं होते नाच. किरकिर रात मन माझ हे गात त्यात काकणाचा किनकिन आवाज. आजवर ध्यास जिचा होता उरी हसून पाहिलं तिनं आज. जरा चिडकीच हाय पण भारीच हाय यार भारीच हाय ही पोर. हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर. हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर. बाप खासदार भाऊ आमदार हिचा माझं काय शेतावरती राहणं. हिच्या घरी मऊ मऊ बिछाना माझं भुईवर तसंच पडणं. बाप खासदार भाऊ आमदार हिचा माझं काय शेतावरती राहणं. हिच्या घरी मऊ मऊ बिछाना माझं भुईवर तसंच पडणं. एक त्या घरची है सुन ह्या घरची है सुन ह्या घरची होणार ही पोर. हिच्या माग माग लागून माझ्या जीवाला लागलाय घोर. हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर. हिच्या माग माग लागून जीवाला लागलाय घोर. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तार या नभामध्ये. दिवसाच दिस त्यात तार या नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी. जगन न्यार झालं जी. हात ह्यो हातात सूर ह्यो श्वासात. पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात. भरून हे डोळं आलं डोळ्यामध्ये सपन झालं. भरून हे डोळं आलं डोळ्यामध्ये सपन झालं. तुझ्यामुळं लाभलं रसार या जगामध्ये.
जगन हे न्यार झालं जी. हा जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कामला. आजही तू द्या. तूच सावली या दिशा. वाट होते पैंजणाची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कमला. गुंतला तुझ्यात हा जीव बावरा. निर्माचा साज छेड
किनाऱ्याला लपेटून घेतल पतंगान दोऱ्याला नजरन गेला कडा लागला जिव्हारी खडा नजरन गेला कडा लागला जिव्हारी खडा तू गेल जिना तू गेल जिन येईना किनाऱ्याला झपाटल पिरतीन जीवन हाई थाऱ्याला क्वाड लागत नाही तुझ्याईना सांज माझी गळत नाही तुझ्याईना रात वाट वैर्यावानी हिर झाली जिंदगानी पिसावानी झाल मना पाखरू है उड़ते प्रेमाच्या रानामंदी तुफान है सुटलय मनाच्या नभामंदी रूप तुझ भासलं ग नदीच्या या पाण्यामंदी सुर तुझ गावलं ग कोकिळाच्या गाण्यामंदी टपूर 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 डोळं तुझ गालावरची खळी वाट तुझी पाहता मला सपान तुझ पडी त्या सपनाच्या परिमंदी दिसती मला तुझी छबी मी तुझा साजण ग तू माझी साजणी मी चांद पोनवाचा तू माझी चांदणी मी तुझा साजण ग तू माझी साजणी मी चांद पोनवाचा तू माझी चांदणी रूप तुझ गोजीर माझ्या मनामंदी रुजलं बघुनिय साज तुझा मन चिंबोल भिजल रूप तुझ गोजीर माझ्या मनामंदी रुजल बघुनिय साज तुझा मन चिंबोल भिजल गंध तुझ्या वेणीचा ग जणू मोगऱ्यानी फुलल बीज तुझ्या फिल्माच माझ्या अंतरंगी रुजल सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात तुझ्या माझ्या प्रेमाची राह हो दे नवी पहाट ओढ तुझ्या प्रेमाची राय गडीच माया मी तुझी रखुमाई तो माझा विठुराया मी तुझी रखुमाई तो माझा विठुराया मी तुझा साजना ग मी तुझी साजणी मी चांद पोनवाचा मी तुझी चांदणी मी तुझा साजना ग तू माझी साजणी मी चांद पोनवाचा तू माझी चांदणी भाऊसाहेबांचं आणि त्यांच्या सर्व कलवरे मंडळींचं मुंबई परिवाराचं नातू अतिशय वगैरे परिवाराच्या जवळच्या नात्याचा आणि काशी परिवार एक खेळ कार्यक्रम नातावर घराणे राजकारणात समाजकारणात पोलीस खात्यात आणि चांगल्या क्षेत्रामध्ये काम करणारा काशी परिवार आणि तिथल्या तोंडामोलाचा वरुडे गावचा एक तांबे परिवार सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर करणारा तांबे परिवार एक खेळ तालुक्यामध्ये मराठमोळ घराण्यामध्ये नातावर घराणे अतिशय समाजाची बांधिलकी असणारे घराणे
अक्षतांची खेळली होळी रे मी 7 जन्म आज ओवली अक्षतांची खेळली होळी रे मी 7 जन्म आज ओवली बंध सखीचे जणू नव्याने अवतरले ग प्रेम सतीचे क्षणात एका मोहरले ग ही नवी सुरुवात गोजिरी रे मी 7 जन्म आज ओवली ही नवी सुरुवात गोजिरी रे मी 7 जन्म आज ओवली हळद हसू मेहंदी रचली ग मी 7 जन्म आज ओवली हळद हसू मेहंदी रचली ग मी 7 जन्म आज ओवली गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली चढते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्याची वाण लाभते मन विसरून वाट सैर भैर धावते अरे गुलाबाची कली कशी हल्दी न माखली आली गाली लाली लाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कोण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी साजनाची स्वारी आली लाज गाली आली जपून होत ठेवला मन हे कधीच नाही झुरलं उधळलं ग समजा बाई हातात नाही उरलं जीव जडला पर नाही नजरला कळलं किती नडलं जी केली ना मागना
गंध आनंद नवलाई ग लागली ओढा लागली ओढा मन हे नैवाड सतबूड झालं संगच पाड लागलं सजनीला सजनाचं याड झालिया भूलही उमजलिया मनाला परतुनी घाव हा लागला र जीवाला डोळ झाकलेलं बाई रेघ आखलेलं बाई माग रोखल्याल साजना उधळून गेलं साजना हरलया पिरमाला पिरमान जिंकलं झगडूनी मन माझं पदवीनं झुकलं साजना तू सावरलं
Thank you.
शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये नाकामध्ये गे सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सुरेश माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं SR आनंदीचा केसा मधिक गंगा बन केसा मधिक गंगा बन ना बुचुड्यात ग केवळा
तुमची मुलगी लय सुंदर ओ बापरे.
कुलदैवत खंडेराया यांच्या पदस्पर्शानं अखंड वाचनानं अध्यात्मानं पुनीतांनी पावन झाल्या कृष्ण पिंगाक्ष मंगल कार्याच्या भव्य दिव्य मंगलमय दालनामध्ये आज या ठिकाणी काशीत पाटील आणि तांबे पाटील या नूतन मुलामुलींच्या शिरोहातील साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व परिवारांचं नामोल्लेख करून स्वागत सन्मान करण्याचा प्रयत्न वाघगाव नदीचे सुपुत्र खेड तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील प्रचार निवेदक आणि पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदरणीय सुदामभाऊ कराड यांनी त्याच्या सर्व सहकार्यांनी उपस्थित सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. नजर चुकीने परिचयाभावी कोणाचाही नामोल्लेख राहिला तर दोन्ही परिवाराचा प्रतिनिधी विशेष करून वधू राणीचा मामा या नात्यानं दीर्घोत्कृत आलेल्या सर्व परिपावनाचं पुण्याचे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करून सायंकाळच्या गोरख मार्गावरती वैवाहिक जीवनाच्या ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करणाऱ्या नवदंपत्यात आपल्या सर्वांच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. मंगल कार्यालयाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज काशीत परिवाराची लाडकी सुकन्या चिरंजीवी सकलवंशिनी ऐश्वर्या आणि तांबे पाटील परिवाराचे वरराजा चिरंजीव सागर यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम आपणा सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत असताना आमचा काशीत परिवार असेल तांबे परिवार असेल या दोन्ही परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून चिरंजीवी सकलकांक्षिणी ऐश्वर्या आणि चिरंजीव सागर यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर आपणा सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न सुदामभाऊ कराळे असतील यांनी मनापासून केलेला आहे. या दोन्ही परिवाराच्या वतीनं दोन्ही परिवाराचे संयोजक मंडळी आपणा सर्वांचं स्वागत करत असताना आज वधू राणीचे मामा म्हणून कर्पुरी नदीचे सरपंच जयसिंगचे बोगाडे असतील आमचा बोगाडे परिवार आहे. हा सुद्धा काशीत परिवार असेल तांबे पाटील परिवाराच्या समवेत या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. या तीनही परिवाराच्या वतीनं मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करत असताना संध्याकाळच्या शुभमुहूर्तावर विवाहबद्ध होत असणारे या नवदंपत्यास सासरी जाणाऱ्या ऐश्वर्याला आणि जबाबदारीच्या जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सागरला आपणा सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. कृष्ण पिंगाक्ष मंगल कार्याच्या पवित्र प्रांगणामध्ये चिरंजीव सुभाषिनी ऐश्वर्या वैकुंठ श्री बबनराव दाजीभाऊ काशीद यांची नात तसे संजय बबनराव काशीद यांची सुकन्या हिचा शुभविवाह चिरंजीव सागर श्री ज्ञानेश्वर बाबूजी तांबे पाटील यांचे नातू वैकुंठ श्री हनुमान ज्ञानेश्वर तांबे पाटील यांचे चिरंजीव राहणार वरोडे आणि घरपुडे या दोन गावातील ही दोन घराणे आज या विवाह सोयीच्या निमित्ताने एक नव्या नात्याने जोडली जाणार आहे. आपल्या समाजामध्ये अनादी कालापासून विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण नाती जोडतो आणि पिढ्यानपिढ्या जपण्याचे काम या निमित्तानं करतो. यापूर्वीसुद्धा या ठिकाणी तांबे पाटील आणि बोराडे पाटील यांची सोयरीक झालेली आहे आणि त्याच्यानंतर नव्यानं आता काशीत परिवाराची नवीन सोयरीक या ठिकाणी होते. वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद करता या दोन्ही परिवारांना आपल्या सर्वांना अगत्याचं निमंत्रण दिलं. आजची लग्न किती मोठी आहे आणि आजच्या वातावरणावर संध्याकाळी 100% पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर माझ्यासहित सगळे पुढारी आज साखरपुडा समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. हा साखरपुडा संपन्न झाल्यानंतर टिळ्याचा कार्यक्रम त्यानंतर हळदीचा आणि संध्याकाळी लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे खऱ्या अर्थानं या बुधवाराचं वैवाहिक जीवन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या वाटचाली आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या मध्यपटी परिवाराच्या वतीने केंद्र तमाम जनतेच्या वतीनं अंतःकरणापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची अनुमती मागतो. धन्यवाद. आज काशीद पाटील आणि तांबे पाटील श्री सौका ऐश्वर्या आणि चिरंजीव सागर यांचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत मंचावरती खेड तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक माजी चेअरमन सुदामराव कराळे असतील, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रामदेवराव भोगडे असतील, गणेशेठ काशीद असतील, बट्टीशेठ गायकवाड असतील, अनिलशेठ शिंदे पाटील असतील, तर पुणे नगरीचे विद्यमान सरपंच विद्यमान चेअरमन जयसिंगशेठ स्वपनराव भोगडे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दोन्ही परिवाराचा जवळचा घटक दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा स्वागत करतो. काशीद परिवार म्हटलं की करपुडी बुद्रुकगावातील एक आदर्श परिवार कैलासवासी बबनराव दाजीभाऊ काशीद यांची नात आणि प्रामुख्याने खेड तालुक्यातील
जुन्या काळातील एक आदर्श माझे उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं असे आदरणीय बाळासाहेब रावजी काशीद असतील. या गावचे माजी सरपंच विद्यमान सोसायटीचे संचालक आदरणीय अशोकराव मस्कोजी काशीद असतील आणि प्रामुख्यानं खरकुडी बुद्रुक गावचे प्रसिद्ध गाडा मालक माजी चेअरमन कैलासवासी स्वप्नराव भाऊसाहेब भोगाडे यांच्या परिवारातील आणि या गावचे सरपंच जयसिंग शेठ स्वप्नराव भोगाडे यांच्या नात्यातील आणि त्यांनी खरकुडी बुद्रुक विकास सोसायटीच्या माजी चेअरमन म्हणून काम केलं, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतात अशा सरस्वतीबाई गोपाळराव काशीद यांची ती ऐश्वर्या नाथ आहे. आमच्या गाडे पाटील परिवारामध्ये आजची जी गुजराणी आहे त्यांचे आजोबांची बहीण आमच्या गाडे पाटील परिवारामध्ये दिल्या कारणानं काशीद परिवार आमच्या जवळचा नातेसंबंध असलेला परिवार आहे आणि तांबे पाटील परिवार मंगल कार्यालयामध्ये काशीद पाटील आणि तांबे पाटील या दोन्ही परिवारांनी आपल्याला लग्नाचे निमंत्रण दिले होते. त्यानिमित्त स्वीकार करून आपण सर्व मंडळी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आदरणीय गडाळे सर आणि तांबे परिवाराचे संयोजक आणि आमचे जीवाभावाचे सहकारी जयसिंग भोगाडे या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे आणि संदीप शेठ गाडी यांनी दोन्ही परिवाराची त्याची माहिती दिली, स्वागत केलेलं आहे. चुकून कुणाचा नामोडे करायला असेल मी पण स्वागत करतो. माझ्यापेक्षा आपण सर्व मंडळी वयानं मानण्यानं श्रेष्ठ आपली सर्वांची परवानगी घेऊन या उद्योगाला माझ्या वैयक्तिक गावडे परिवाराच्या वतीनं खरेदी संघाच्या वतीनं खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याचे भागीदार लोकप्रिय आमदार सन्माननीय दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. चिरंजीव सागर आणि ची चौका ऐश्वर्या या नववधूवरांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी कृष्ण विकास कार्यालयाच्या या प्रांतामध्ये दोन संख्येने जमलेल्या सर्व लहान थोर आणि आशीर्वाद देण्याचे योग्य असलेल्या सर्व जणांचे प्रथमतः मी दोन्ही परिवाराचा एक सदस्य आणि घटक या नात्याने स्वागत करतो. आणि असं स्वागत करत असताना खूपसे मान्यवर शुभेच्छा शुभाशीर्वाद देत असतात आणि आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळही खूप दिरंगाई करत असतो, मुहूर्त करत असतो, पण त्याच्यामध्ये खूप चुका करत असतो. तर ही एक गोष्ट मी आज समाजाला सांगतो आणि सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. आणि सागर आणि ऐश्वर्या या दोन्ही वधूवरांचं भावी आयुष्य हे खूप सर्व गुण संपन्न आणि सर्व गोष्टींनी प्राप्त झालेलं असं ऐश्वर्यवान आणि सुखसमृद्ध व्हावं ही खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे तांबे पाटील आणि काशीद ह्या दोन्ही परिवारांना आपल्याला आगताचं निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आलेल्या पाहुण्यांचं माता भगिनींचं प्रथमतः मी स्वागत करतो. सकाळपासून साखरपुड्यापासून आत्तापर्यंत ज्यांनी स्वागत करायचं काम केलं ते आमचे सहकारी मित्र जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक सुदामराव कळे पाटील यांनी सर्वांचं नामूल्य घेऊन आपलं स्वागत करायचं काम केलं. त्याचप्रमाणे काशीद परिवाराचे सर्व सहयोग असतील, मग माझे सरपंच अशोकराव काशीद असतील, तांबे पाटील परिवाराचे सर्व सहयोग असतील आणि आमचे मित्र चैतन्यभाऊ गायकवाड असतील, युथ कार्यकारी सोसायटीचे नव्यानं ज्यांची नियुक्ती झाली ते बाळासाहेब काशीद असतील आणि जे पोलीस खात्यात अतिशय प्रामाणिकपणे सेवा करतात विलासराव काशीद असतील. सर्वच काशीद परिवाराचे सहयोग आणि तांबे परिवाराचे सहयोग. माझ्या अगोदर आमचे सहकारी मित्र जुने सहकारी मित्र आता नुकतेच नव्याने वाई झाले ते खरेदी विक्री संघाचे संचालक पांडुरंग शेठ गावडे पाटील यांनी सुद्धा आपलं सर्वांचं नामूल्य घेऊन स्वागत करायचं काम केलं. त्याचप्रमाणे तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या आशाताई तांबे असतील, माऊली शेठ पिंगळे असतील
सर्वच मान्यवरांनी आपलं स्वागत करून ह्या दोन्ही परिवाराचा आपल्या पुढं इथून असा परिचय मांडण्याचं काम केलं. संदीप शेठ पाटलांनी सुद्धा दोन्ही परिवाराचा नामोल्लेख करून स्वागत केले. खरं पाहिलं तर काशीद परिवार म्हटलं काय खरपुडी गावचा आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये असणारा काशीद परिवार. मग आपल्या सर्वांना माहीत आहे माजी सभापती बाळासाहेब काशीद यांच्या परिवाराचा हा शिवभाव आणि जुन्या काळामध्ये बाळासाहेब काशीद म्हटलं काय 150 माणसाचं कुटुंब. मग हरिभाऊ काशीद दाजीभाऊ काशीद हे सत्य भाऊ आणि त्यांचा पाठीमागचा हा परिवार. त्याच्यामध्ये आमची बहिणी सरस्वती ह्या कुटुंबामध्ये दिली आणि त्यांच्या मग जुन्या काळामध्ये म्हणायचे गावात सोयरा असला काहीतरी आधार होतो. तर खरोखर हे पुढं हे झालं शक्य झालं आणि ते त्यांनी करून दाखवलं. मी तांबे पाटील असेल तांबे पाटील आमचं एक जुनं नातं. आमची बहीण तांबे पाटलामध्ये आहे, माझी मुलगी तांबे पाटलामध्ये दिलेली आहे आणि सकाळी आमदार साहेबांनी सांगितलं परत पुन्हा एकदा तांबे पाटलांचं तुम्ही नव्याने नातं जोडलं आमच्या खरपुडी गावामध्ये. मग काशीद परिवारामध्ये माझ्यासोबत आम्ही बहीण भाऊ ग्रामपंचायतमध्ये आम्ही एक काम करण्याची संधी मिळाली, सोसायटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे संपूर्ण नातेवाईक मग त्याच्यामध्ये खरपुडी खुर्चा आणि बुद्रुकचा सुद्धा सहभाग आहे. हे आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि नातं होतं म्हटलं का पूर्व भाग पश्चिम भाग हा आमचा नात्याचा मोठा आपला संबंध आहे. कराळे पाटलांनी सांगितलं तुम्हाला संधी द्यायची, जिल्हा परिषदेमध्ये संधी द्यायची. पाटील निश्चित आपले नातेवाईक जर सर्व गोळा केले तर आरक्षण जर आलं तर खरोखर मला प्रचार करायची सुद्धा गरज भासणार नाही. एवढं नातं होतं ह्या सर्व पश्चिम पट्ट्यामध्ये आहे, पूर्व भागामध्ये आहे. हे आवर्जून सांगितलं पाहिजे. मी आधीचा वेळ घेत नाही. सकाळपासून मग आमदार साहेबांनी भेट दिली, साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिल्या, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर उपस्थित होते. सर्वच मान्यवर. आज लग्नाची तीन मोठी आहे. मी आधीचा वेळ घेत नाही. मी या उमेदवारांचं आयुष्य सुखाचं समोरचं भरभराटी जावं अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि काकांना विनंती करतो. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शिथिरं बल्लाळो मुरडो विनायकमं चिंतामणि सेवरं लेनाद्रि गिरिजात्मकं सुवर्णं वीरेश्वरं मोदरं ग्रामो रागण संस्थितो गणपते कुर्या सदा मंगलं शुभमंगल सीता जानकी गही वरली अंतरी गही वरली प्राजक्ताचा सदा शिंपला या मंगलवेळी या मंगलवेळी दोन जीवांची गाठ बांधली शुभमंगल सवाई शुभमंगल सवाई नांदावे सुख सागरी वधूवरा प्रेम धरावे मनी प्रेम धरावे मनी सागर राव यासी ऐश्वर्या भरितसे सौभाग्याचा टिळा लावूनी सौभाग्याचा टिळा सौख्य लाभो वधूवरास देवा
लाडकी चालली. बँड बाजा वरात घोडा रेवरिया नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई. बँड बाजा वरात घोडा रेवरिया नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई. चांदण राती झगमगता तारा तुटताना दिसता अंबरात. मन म्हणते काही चुकले तर नाही अन काहूर उठते अंतरात. कधी तू हळवी हळदीच्या पावला हिंदोळा भाळावर जाता क्षणभर ही कोवळ कसली येते. हाती दे हात तुझा ग आता जोडूया जन्मभराचे नाते. चल चालू सप्तपदी सोडून या शंका सारी आणीन मी सर्व सुखे भरभरून या संसारी. अधीर जराशी का उरी बाजा वरात घोडा रेवरिया नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई. बँड बाजा वरात घोडा रेवरिया नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई. तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा. मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा. जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे. हाथ थाम ले पिया करते हैं वादा. अब से तू आरज़ू तू ही है इरादा. मेरा नाम ले पिया मैं तेरी रुबाई. तेरे ही तो पीछे पीछे बरसात आई बरसात आई. तू इत्र इत्र सा मेरे सांसों में बिखर जा. मैं फकीर तेरे कुर्बत का तुझसे तू मांगू दे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा. जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे. मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया. तेरा खत है जानिया. ना चीज ने कैसे पाली किस्मत ये जानिया वे. ओ मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया. तेरा खत है जानिया.
ना चीज ने कैसे पाली जन्नत ये जानी आवे तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराचं सोनं लेक सौख्याचं औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान घटिका आली आली ग हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग साजणाची स्वारी थांबली गदारी 7 जन्मासाठी बांधली ग दोरी 7 जन्मासाठी बांधली ग दोरी आज मनमणी तन्मणी ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा पूल कोणी सांधला ऐल तिरी पैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि
सावली. ओळखीचे वाटले हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले. वाट कुठली जागली दोघातून जी चालली. ही अनोखी गाठ कोणी बांधली. तूने इश्क से छुआ मुझको जो पिया सूफियाना हो गया रास्ता मेरा. तूने इश्क से छुआ मुझको जो पिया सूफियाना हो गया हर रास्ता मेरा. तुझ पे मिट गई था ये मेरा करम. तू ही सच है मेरा तू ही मेरा भरम. अहिदा 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 हो गई मैं अहिदा हुई मैं तेरे प्यार में. अहिदा 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 हो गई मैं अहिदा हुई मैं तेरे प्यार में. साईया तेरे दरबार में दिल दिया. साईया तेरे दरबार में सूफियाना दिल हुआ. माहिया तेरे ही प्यार में मैंने खुद को खो लिया. माहिया तेरे दीदार में मैंने रब को पा लिया. होने लगी गुस्ताखियाँ मेरा ही दिल मेरी सुनता ही न था. करने लगा मनमानियाँ तेरी धुन में ये धड़कता ही रहा. मैं तेरी कब हुई कुछ पता ना चला. तू ही कल था मेरा तू ही कल हो गया. अहिदा 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 हो गई मैं अहिदा हुई मैं तेरे प्यार में. अहिदा 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 हो गई मैं अहिदा हुई मैं तेरे प्यार में. यादों से तेरी रूहानी हो गई मैं अहिदा हुई मैं तेरे प्यार में. अहिदा 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 हो गई मैं अहिदा हुई मैं तेरे प्यार में. हर कदम तेरी दिल में बातें. यादें ये तेरी मेरी गल्लाए होगी मशहूर. करना कभी तू मुझे नजरों से दूर. किथे चलिए तू किथे चलिए तू किथे चलिए. जानदा है दिल ये तो जान दिया तू. तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू. किथे चलिए तू किथे चलिए तू किथे
चलिए काटू कैसे राता हो सावरे जिया नहीं जाता सुन बाबरे के राता लंबे आ रे कटे तेरे संगे आ रे के राता लंबे आ रे कटे तेरे संगे आ रे चम 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 अंबरा दे तारे कहंदे ने सजना तू ही चन मेरे इस दिल दा मन लवे सजना बच्चा से खान मुझको दिल में रुक साथ म्यान बार जानो बच्चा से खान मुझको दिल में रुक साथ म्यान उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मुड़ के ना देखो दिल बरो 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 जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मेरे दिल बरो बर्फे गलेगी फिर से मेरे दिल बरो फसलें पकेगी फिर से तेरे पाँव के